सिद्धार्थ, बोला सर. तुमचं आता लग्न होतंय, पण तू मला दिलेलं वचन तू विसरला नाहीयेस. हो सर, लग्नानंतर मी अमेरिकेला जाणार, पण फक्त थोडा वेळ हवा तयारीसाठी. कुठली तयारी? मानसिक? सिद्धार्थ, मी तुला आधीच बोललो होतो की तुझी फॅमिली तुला त्यांच्यापासून दूर जाऊ देणार नाही, तेव्हा तू तयार राहा. सगळी कल्पना आहे मला सर. माझे बॉस खूप खुश आहेत. कंपनी आता कुठे ग्रो करायला लागली. एकदा कंपनीचं सगळं काम सेटल करतो आणि मग अमेरिकेला जाण्यासाठी अप्लाय करतो. नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही दोघांनी करिअरकडे लक्ष द्या. काय ना की अमेरिकेमध्ये जास्त संधी उपलब्ध आहे. शिवाय तुम्ही यंग आहात, हातामध्ये वय, तोपर्यंत अमेरिकेला जाऊन सेटल व्हा. सर, माझं सुद्धा तेच स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणारच. गुड. तर आता पत्रिका फायनल झालेली आहे आणि आता कृपया करून कोणी यात सूचना करू नये, कारण की यात काहीही बदल होणार नाहीये. तात्या, हे घ्या. बाकीच्यांना पत्रिकाच्या द्यायच्या आधी बायांना पत्रिका देऊया. तात्या, याही घरातला मोठा म्हणून माझ्यातर्फे निमंत्रण. धन्यवाद. पण ह्यावेळेस घरातल्या सर्वात छोट्या सदस्याकडून निमंत्रण द्यावं असं वाटतंय. अरे वा, काही हरकत नाहीये. हो तात्या. गधड्या, तू लहान आहेस का? ही चिटिंग आहे. तुम्ही मला मोठाही समजत नाही, लहानही समजत नाही. स्वीट बॉय. धन्यवाद. हे बघ काय सांग, सिद्धू काकाच्या लग्नाला यायचं. हा, सिद्धू काकाच्या लग्नाला यायचं. हा, चांगली आहे ना. चला, उद्या सकाळपासून सगळ्यांना पत्रिका वाटायच्यात. सिद्धार्थ, बॉस या ना. बॉस, हे माझे बॉस आहेत. नमस्कार. बॉस, आत्ताच पत्रिका प्रिंट होऊन आली, तेच बघत होतो आम्ही. मग आपण नंतर बोलूया. नाही चालेल, बोला ना. बरं, चल इकडे. बरं, आलो. एक्सक्यूज मी. अहो, तुम्ही एवढं प्रवास करून आला, चहा पाणी पण घेतलं नाही. एवढं काय अर्जंट काम आहे? बॉस, काय टेन्शन आहे का? हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. एकदा लग्न झालं ना की मी लगेच कंपनी जॉईन करणार आहे. सिद्धार्थ, मी तुझ्या लग्नासाठी आलेलो नाहीये. मग सिद्धार्थ, मला तुला नोकरीवरून काढावं लागतंय. सिद्धू, ए सिद्धू, सिद्धू कुठे गेला? सकाळपासून दिसत नाहीये, नाश्ता सुद्धा केला नाही. आहे कुठे हा मुलगा? अहो असेल इथेच कुठेतरी. असंही आज मेहंदीचा प्रोग्राम आहे, त्याचं काय काम आहे इथे? सेट कुठे आहे? आधी आई शोधत होती, आता होणारी बायको शोधते. मोठ्या बाई पावलावर पाऊल टाकते बर का.
अय्या, हे काय करताय तुम्ही? अगं मेहंदी बनवतोय तुझ्यासाठी. ये बस इथे ये. चलो चलो चलो, आज मेहंदी है. ए आधी डार्लिंग, काय झालंय? मेहंदी नाही काढायची आहे का तुला? बयाजी हो चादर साहेब. ए चादर नाही रे, कॅन्डल. कॅन्डल. हा तेच तो. आणि हे काय मेहंदीची कोण? माझ्या बहिणीचं लग्न आहे. हे असं रेडीमेड काय चालत नाही. चॅन्डलर, अरे शूट कर ना. घरी मेहंदी बनवतायत त्या. होममेड मेहंदी. नाईस. तुम्ही ना खरंच ग्रेट आहात. मला वाटलं आज मेहंदी आहे तर बाहेरून मेहंदीचे कोण विकत आणले असतील, पण लग्नाची मेहंदी सुद्धा घरीच तयार करतो आपण. हो अगं, ही मेहंदीची पानं पण आपल्या बागेतली आहेत. ए चांगली बारीक वाटा बर का. हो बाई. 2 दिवसांनी लग्न आहे आणि आज माझ्याकडे जॉब नाही. कसं राहायचं लग्नानंतर? यामागे सुद्धा आदितीची मॉम नाही ना? सेठ, अरे काय, कुठे आहेस तू? सकाळपासून बाहेरच नाही आलायस तू. सेठ, हो. काय झालंय? अरे हो, ते डिझायनरने काही डिझाईन्स पाठवले. तुला दाखवू फोटो? बघ. सेठ, मी तुला खूप जास्त ओळखते. माझ्यापासून नाही लपवू शकणार तू काही. काय झालंय? लग्नाचा डिसिजन चुकीचा वाटतोय का? नाही, असं काही नाही. मग काय झालंय? डिस्टर्ब वाटतोयस तू? हिला कसं सांगू? 2 दिवसांनी ज्याच्याशी लग्न करणार आहे तो बेकार बेरोजगार आहे. अगं काय नाही, ते जरा टेन्शन आलंय. म्हणजे लग्न खूप मोठी गोष्ट असते ना. म्हणजे कसं हे सगळं व्यवस्थित पार पाडलं गेलं पाहिजे, एवढंच. बाकी काही नाही. सेडारायचं मुलींचं होतं. लग्न करून ती वेगळ्या घरी जाणार, सगळं काही नवीन, घर, संसार, जॉब, सगळं काही सांभाळायचं असतं. मुलींना टेन्शन असतं. तुम्हाला कसलं आलंय टेन्शन? कमवून घरी आणलं की झालं. सेडारे, टेन्शन नको घेऊस. सगळं काही छान होणार आहे. आपलं लग्न होणार आहे, आपला संसार सुरू होणार आहे. आणि काय हो? ये लवकर, मेहंदी काढणार आहेत मला, बघायला ये. तू हो पुढे, मी आलो. काय बोलतोयस तू? हे खरं तेच बोलतोय मी. बंद करा हे तुमचा खेळ. नाही, मी ना आता आदितीला खरं सांगून टाकतो की युवराजला इथे आणण्यापासून माझा जॉब घालवेपर्यंत या सगळ्याच्या मागे तुम्ही आहात म्हणून. 1 मिनिट सिद्धार्थ, एकतर यातलं काही मी केलेलं नाहीये. अरे मीच तुझी कंपनी वर आणली, आता मीच असं का करेन? कारण माझा जॉब गेला तर तुम्ही इश्यू करू शकता. माझी मुलगी कशी राहील? आणि तुम्हाला कारणच हवी आहेत आमचं लग्न मोडायला. कम ऑन सिद्धार्थ, तुझा जॉब गेला म्हणून अदिती तुला सोडेल? काहीही झालं तरी अदिती तुला सोडणार नाही हे लक्षात आलंय माझ्या, आणि म्हणूनच मी माझे प्रयत्न सोडून दिलेत. अरे तुमचं लग्न छान एन्जॉय करतेय मी आता. हे सगळं तुम्ही नाही केलं. नो सिद्धार्थ. हाय सिद्धार्थ, कॉंग्रॅट्स. कॉंग्रॅट्स. हे बघ काय ते. अरे अमेरिकेमध्ये काही कंपन्यांमध्ये मी तुझ्यासाठी शब्द टाकला होता. त्यात एका कंपनीने तुला ऑफर लेटर दिलंय. काय तात्या, कसं वाटतंय डेकोरेशन? अरे चॅन्डलर गाढवा, हे तर आम्ही पण केलं असतं. तरी छान. जमलंय तुला.
काय हो मोठ्या आई, नवरीकडची मंडळी कुठे आहेत? येतच आहे ना, आवरून येतच असतील. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी, आल्या आल्या बघा. या आमच्या विहीणबाई. हॅलो. हो, ह्याच आमच्या विहीणबाई, मुलीची आई. अहो या ना खूप साध्या आहेत आणि सरळ आहेत बर का. मनाच्या फार निर्मळ आहेत. म्हणजे यांचं कसं आहे ना की आपलं घर आणि संसार बाई एवढंच यांचं आयुष्य आहे. आणि हो, त्या सुद्धा आमच्यासारख्या बिझनेस चालवतात बर का. पण म्हणून काही त्या घराकडे संसाराकडे दुर्लक्ष करत नाहीत. नाती अगदी जपून ठेवतात. एक मिनिट. माझ्याशिवाय हळद पूर्ण कशी होईल? मी बोलवूया त्याला. ये युवराज. आता हळद खेळूया. हाय. हॅलो. हॅलो. सिद्धार्थ आते ना? हो, आताच आहेत सिद्धू भाऊजी. ओके. पण सॉरी सर, तुम्हाला ना त्यांना भेटता नाही येणार. का? ते काय आहे, घरच्यांनी आम्हाला ड्युटी दिली आहे ना, पहारा ठेवायची. पण का? हा, कारण प्रथेप्रमाणे हळद लावल्यानंतर नवरा बायकोला एकमेकांना भेटता नाही येत ना. आता आपण एकाच घरात राहतोय म्हणजे समोरासमोर तर येणारच ना, म्हणून हा आमचा पहारा. ओके ओके ओके. पण सासऱ्याने जावायला भेटायचं नाही अशी प्रथा नाही ना. बघा, माझं महत्वाचं काम आहे सिद्धार्थ, त्यामुळे मला जाऊ द्या, मला भेटू द्या. नाही, कोणालाच जायला परवानगी नाहीये. पण का? वरून ऑर्डर आहेत. वरून ऑर्डर म्हणजे? हो, म्हणजे तात्या आणि बयोबाईंनी सांगितलंय. त्याचं काय ना, आज बघा ना हळदीत किती गर्दी होती, उद्या पण त्यांच्या भोवती गर्दी असणार आहे. आज ते थकलेत, उद्या पण ते थकणार ना. म्हणून मग आजचा एक दिवस त्यांना एकटं राहू दे, आराम करू दे, म्हणून मग कोणी डिस्टर्ब नाही करायचं त्यांना. हो, बिलकुल डिस्टर्ब नाही करायचं कोणी. हो, इट्स ओके, बरोबर आहे तुमचं, पण मी डिस्टर्ब नाही करत आहे. हे लेटर मला सिद्धार्थला द्यायचं आहे, किंवा मी ते लेटर मी देते मी. ओके, फाईन, थँक्यू, बाय. बाय. मी पटकन लेटर देऊन येते, तुम्ही लक्ष ठेवा. ऐक ना, लवकर ये, नाहीतर मग आपल्या दोघींची काही खैर नाही. लवकर जा. तुझ्यासाठी गिफ्ट आणले, हे तुला द्यायचं होतं. आवडलं? खूप जास्त. उद्या लग्नात घालशील ना? अरे म्हणजे काय? सीट पण खेळण्याची काहीच गरज नव्हती. तू ऑलरेडी मला जगातलं सगळ्यात सुंदर गिफ्ट दिलीस. काय? ही फॅमिली.
सेठ, मी खूप एकटी वाढली आहे. तुला माहितीये ना, मी माझ्या घराला कधीच घर नाही म्हटलं. रूमच होती ती, घर नव्हतंच कधी. कारण त्यात नाती नव्हती, फक्त भिंती आणि वस्तू. पण इथे आल्यानंतर मला माझी माणसं भेटली, ज्यांच्याबद्दल मला आपुलकी, जिव्हाळा, ओढ वाटते. नाती ज्यांची आधी मला इतकी भीती वाटायची, ती किती सुंदर असतात हे मला इथे आल्यानंतर कळलं रे. काय झालं? सेठ, तुला आठवतं मी पहिल्यांदा या घरात आले तेव्हा किती घाबरले होते एवढी सगळी माणसं बघून. माझा गर्दीचा कॉम्प्लेक्स, मला जो मायेचा स्पर्श कधीच अनुभवता आला नाही, तो मला इथे अनुभवायला मिळाला. मी कधीच न पाहिलेले सण इथे पाहिले, प्रथा पाहिल्या. नानी, अगं हे हार कोणाच्या लग्नाचे लक्षात आहेत का? हो तर, सिद्धू आणि अदितीच्या लग्नाचे. ताई, आज मी काहीच विसरणार नाहीये. तुम्ही मला हवी ती कामं सांगा, नाही सगळी कामं सांगा, न विसरता करते की नाही बघा. नको, दिलीत ती कामं लक्षात ठेव आणि कर, हेच खूप झालं बाई. ताई. हो का? अरे बापरे. बर बर, मी करतो काहीतरी व्यवस्था. हा ठीक आहे. काय झालं? अरे ते जोशीबा हायवेवर ट्रॅफिक मध्ये अडकलेले. अरे बापरे. पण होईल तात्या, त्यांना मी माझ्या बाईक वरून घेऊन येतो. बापू, तुम्ही मला त्यांचा नंबर सेंड करा. हो हो, तुझा पटकन, मी सेंड करतो तुला नंबर. मोठ्या बाई, हो वर्मय आहात तुम्ही, हे सगळं आम्ही पाहतो ना. तुम्ही जा तुमचा आवरा. काय वयो बाई, काय झाली की नाही तुझ्या सुनांची तयारी? रत्नाक्का, सुनांची तयारी झाली आणि कामालाही लागल्या बरं का त्या. आला का रणगाडा? नाही, काम करताय का काम केल्याची ऍक्टिंग करताय? काही म्हण वयोबाई, माझ्या साड्यांमुळे तुझ्या सुना जरा सुसह्य तरी दिसतायत. रत्नाक्का, हे बघा, प्रत्येक समारंभाला आम्ही उत्साहानेच काम करतो बरं का. हो का? झाली का ग तुमची सुरुवात? अगं आज लग्न आहे घरात, आज तरी भांडू नका. भांडत नाही ग बयो, हेच तर आमचं प्रेम आहे. हा बर, वेर इज आवर बिलव्ड विहीण बाई? हा, इज शी स्टील गेटिंग रेडी? अँड व्हॉट अबाउट हर फ्रेंड्स? रत्नाक्का, अहो गेल्या वेळी आपण जो त्यांचा पाहुणचार केलाय ना, तो पाहता मला असं वाटतं त्यावेळी येणारच नाहीयेत. तर इथे आहे बरं. हो, हे बघ, हे पाकिट तुझ्याजवळ ठेव बरं का. लग्न झाल्यानंतर मी मागेन तेव्हा मला दे. हो हो, दिल. त्याच्यामध्ये सिद्धूला जे आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे ना, ते हो हो, ठेवतो व्यवस्थित. नमस्कार नमस्कार नमस्कार, आलेली सगळी पाहुणे मंडळी. अरे चॅन्डलर गाढवा, गप्प बस. ते नवरा नवरी गायब आहेत. हो, ओल्डीज मला माहितीये. तर गाईज, तुम्हाला प्रश्न पडला असतील का आपले लवबट म्हणजे सिद्धार्थ आणि अदिती कुठे गायब झाले? तर ते गायब झाले त्यांच्या ग्रँड एंट्रीसाठी. अरे यार, देशमुखांच्या घरचं लग्न आहे आणि चॅनलर आहे म्हटल्यावर काहीतरी ग्रँड व्हायला हवं, काहीतरी ग्रँड घडायला हवं, हो की नाही? सो नाउ गेट रेडी टू सी समथिंग ग्रँड. अरे गाढवा, आता लवकर सांग ते दोघं जण कुठे आहेत ते. ओ तात्या, यस म्युझिक अँड हिअर दे आर.
असलेले आपले लवबट यांच्या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या आहेत, म्हणून ते थेट स्वर्गातून खाली उतरत आहेत. अरे त्यांना उतरू दे आता भूतलावर, मुहूर्त टळून जाईल ना. वेट गुरुजी वेट, अभी तो पिक्चर शुरू हुआ है. 1 2 3. Hey man, what happened? नीचे लेके आओ उनको. लॉक हो गया. लॉक? What lock? थोड़ा ड्रामा और ये सारा हंगामा मिलेगा सिर्फ 3 पॉइंट पर, वो भी फ्री.